काल सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल इथून एका पेशंट आजारी होते, त्यांना भेटण्याकरता आम्ही सिव्हिल हॉस्पिटल इथे गेले असता त्या ठिकाणी पसरलेली घाणीचं साम्राज्य, तिथं असलेल्या पेशंटांना होत असलेला त्रास, ज्यावेळेस आम्ही श्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण हॉस्पिटल हे बघून आमच्या लक्षात आलं की टोटल ज्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नागरिक आजारी पडल्यावर ट्रीटमेंटसाठी येतात त्याच ठिकाणी अस्वच्छतेचा साम्राज्य तिथं पसरलेलं आहे। ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं, आम्ही चित्रीकरण करून सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता संजय ठाकूर साहेब यांना आम्ही भेटून निवेदन दिलं। त्यांना सांगितलं, साहेब असं असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टोटल स्वच्छता कमी आहे, तुम्ही थोडं त्यात जातीनं लक्ष द्यावं। त्यावेळेस साहेबांनी आम्हाला असं बोललं, आम्ही 7 दिवसात त्याचं स्वच्छता करण्याचं आम्ही जिम्मेदारी घेतो। जर 7 दिवसात सिव्हिल हॉस्पिटल इथे स्वच्छता नाही झालं, श्री प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पसरलेला घाणीचं साम्राज्य आम्ही स्वच्छ करू असं साहेबांना सांगितलं। पण साहेबांनी देखील आम्हाला गवाही दिली, आम्ही अजून काही तुमचं स्वच्छताही पूर्ण करू, अजून दुसरं काही असेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखाद्या गरीबाला ऑपरेशन, मुळव्याचं ऑपरेशन वगैरे तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही आमच्यातर्फे त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट करू। कुठलंही मोठं हॉस्पिटल असेल ऑपरेशनचं सोयी आम्ही सोय करून देऊ असं त्यांनी गवाही दिली।